नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणी कशा आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा आणि आनंदात पण राहा. हे पहा, तुम्हाला मी मस्त अजून एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुमच्या शेअर करायला. आज आपण लहान मुलांना मधल्या सुट्टीत जर 4-5 वाजता जर काही खावायची इच्छा झाली तर पटकन झटपट होणारी एक रेसिपी आहे छानशी. तर चला तर मग हे पहा, मी हे भरून एक लहान मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा खायला आवडेल असा एक पदार्थ छान मी क्रिप्सी आणि मी बाउल भरून रवा घेतलेला आहे आणि बारीक रवा घ्यायचा आहे चाळून स्वच्छ. हे बघा, थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला चवीला. तुम्ही किंवा 1 कप सुद्धा किंवा वाटी पण घेऊ शकता. हे थोडीशी वाटीच्या आकाराचं आहे पण थोडीशी मोठी साईज आहे ही वाटी. थोडंसं आपल्याला चिमूटभर रवा टाकायचा त्यात, थोडंसं हात चोळून क्रश करून टाकू हातानं छानसं. जास्त नाही उभं थोडंसं टाकायचं आहे. जसं मिक्स करून घेऊ आपण हे सर्व साहित्य. हे पहा, तेल घेतलेले मी हे पोह्याचा 4 चमचे कंप्लीट आपल्याला त्या चमच्यानं टाकायचं आहे आणि असे बघा वाफा निघाले पाहिजेत. आणि कडकडीत तेल टाकायचे आपल्याला. हातानं भाजलेलं असं त्याच्यामुळं ह्यानं मिक्स करा चमच्यानं. रव्याला पूर्ण तेल लागून असं हे पहा पूर्ण मिक्स करून टाकायचं छान. हे पहा, थोडंसं आपण गरम पाणी घेतलेलं आहे. पाणी घ्यायचं म्हणजे जास्त गरम नाही बरं का. थोडंसं थोडं टाकायचं. पीठ आपल्याला मळून घ्यायचं छान. घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आपल्याला. थोडंसं पाणी टाकू आपण. एकदम झटपट होणार आहे. बघा, पहा तुम्ही एवढं पाणी उरलं आहे त्याच्यातलं 1 कपमधलं पाणी. तर हे बघा, आपण आता त्याला 10 मिनिटं झाकून ठेवू. तर आपण ह्याचा मसाला तयार करू. हे पहा, आपल्याला अर्धा तास झालेला आहे कणिक मळून रव्याचा उंडा. आता आपण ह्याला 3 भाग करून घेऊ. पोळी लाटून घेऊ आपण. जास्त आपल्याला जास्त जाडसर नाही करायची आणि पातळ बी नाही करायची. हे पहा, एवढी जाड ठेवायची आपल्याला पोळीचा थिकनेस थोडा ठेवायचा आहे. ते बघा, आपण ह्याला आता कट करू. हे पहा, मला आता मस्त आपण समोश्याचा आकार कट करू म्हणजे मुलांना जरा छान वाटतं काहीतरी नवीन खायला. मस्त छान आकार येतो असा. मुलांना खाताना पण असं मस्त वाटतं. तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही करू शकता आणि सुंदर आकार वाटतो असा. मला एक दाखवते कट करून. सुंदर असा समोशाचा आकार झालेला आहे मस्त. सर्व असेच करून घेते मी. हे पहा, मी गॅसवर कढई ठेवली. आता कढई टाकली, आपण त्यात तेल टाकू. हे पहा, आपण तेल टाकलं ना की आपले हे आपण समोसे करून घेतलेले मी त्याच्यात तेलात टाकू तळायला. का पाहू, मिक्स टाकून पाहू. टाकलंय छान. आता आपण कमी गॅसवर द्यायचं आपल्याला.
बघा मस्त फुगायला. मी सुरुवातीला टाकल्यामुळं लवकर झालाय. मी सर्व अशी पलटून घ्यायचे एकदा. हे पहा मस्त. आपल्याला जास्त लालसर नाही होऊ द्यायची. छान. आता आपण काढून घेऊया. चाळणी घेतलेली आहे. त्यात बटर पेपर टाकलेला आहे. तेल निथून बिलकुल तेलकट होत नाही. हे पहा. आपल्याला जास्त नाही कलर करायचा. असंच छान ठेवायचा. व्हाईट थोडासा. असंच कलर राहू देत आपल्याला समोसेत आपल्या. तर आपण दुसरी बॅच सोडू. थोडे तेलात मावते तेवढंच टाकायचं. तर मग फुगायला हे होत नाही ना त्याला. तुमच्याकडे जर कढई अशी पसरट असली तर तुम्ही देऊ शकता. मस्त तर मग फुगलेत का नाही. अशी पसरट कढई जर असली ना तर मग जास्त बसते. त्याच्यामुळे तुम्ही अशी ती पण कढई वापरू शकता. आता आपण पलटू थोडं एक कारण सर्व वर आले. बघा मस्त टम्म फुगलेत. गॅस जास्त मोठं नाही करायचं आपल्याला. मस्त वाजते. फुगलाय. थोडंसुद्धा ऑइली होत नाही. पहा झटपट होतं ते. काही जास्त वेळ पण नाही लागत त्याला. आता आपण गॅस कमी करू. काढू. आता मी सर्व शंकरपाळे असेच काढून घेते. पुन्हा मग आपल्याला मसाला लावू. मला सांगते एक नंबर होता. 20-25 दिवस कसे बी टिकतात. हे बघा आपण मसाला तयार करू. हे बघा लाल तिखट घेतलेलं आहे. 2 चमचे घेतले. हे पहा 1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे. हे बघा मी 2 चमचे लाल तिखट घेतले आणि 1 चमचा चाट मसाला घेतला आहे. आणि पिठी साखर पण घेतली मी. 1 चमचा भरून घेतली आहे पिठी साखर. अर्धा चमचा जिरे पावडर पण घेतली मी. तर थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं त्यात. तुम्ही शेंदे मीठ पण टाकू शकता. हे पहा. आता आपण सर्व हे मसाले मिक्स करून घेऊ. मसाला तयार आहे आपला. त्यात टाकून देऊ समोसा. सर्व मसाला आपण मिक्स केला आहे आता. मस्त. तुम्हाला एक खांदा पिठा आवाज पण ऐका तुम्ही. अमेझिंग झालं. अमेझिंग. मस्त. एक नंबर. तर मग मैत्रिणी मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा. श्री स्वामी समर्थ.